भाऊ काय म्हणणार, एकंदरीत आपल्या पत्नीचा विजय झाला आहे, दणदणीत विजय झाला आहे। एकीकडं एकीकडं शिवसेना होती आणि एकीकडं भाजपा होती, कडवं आव्हान होतं। मला पहिली गोष्ट, जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांनी असं समजून चालले होते योगेश चौधरी एक गुंडा आहे, पण यांनी मला खालच्या दर्जाचे वागणूक देत होते हे लोक। मी ते आणि माझे मित्र परिवार आणि माझी गावाची जनता, मी जे 8 वर्षापासून राबवत होतो आणि ते 8 वर्षापासून जनतेला जे दिसलं योगेश चौधरीवर काय अन्याय होतोय आणि ते अन्यायाचं यांनी सर्वांनी मतापुरती सर्वांनी पेटीमध्ये दाखवलं। हे जे मला बोलणारे होते यांना तोंडावर पटके बसले, यांना दिसलं की योगेश चौधरी काय आहे, त्यांची टीम काय आहे। तुमच्याकडे आहे, थांबा थांबा एक एक तुझ्यासाठी चालला आमच्यासाठी फोटो उभं कर योगेश भाऊ एक मिनिट फोटो काढून चला 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 एक मिनिट आप्पा फोटो आहे व्हिडिओ नाही दर्शन मागे एनडीटी मागे आप्पा अरे गाडी पण दाखवून देतो बरोबर हो तसंच थांबा एक मिनिट पुढे करा थोडं। उमेदवारी जी ती नाकारण्यात आली होती आणि राष्ट्रवादीकडनं आपल्याला उमेदवारी देण्यात आली होती, काय एकंदरीत म्हणणार आपण? यांनी जुने जे कार्यकर्ते त्यांना डावललं गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना यांनी सर्वांना नगरसेवक नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली। आम्ही वारंवार सांगत राहिलो की जुन्याला तुम्ही द्या, आम्ही सर्व माघार घेऊ, आम्ही जुन्याला सपोर्ट करू, पण यांनी कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार झाले नाही। त्यामुळे मला जनतेचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला गेला, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं गेलं। किती टॉर्चर केलं ते मला माहिती। मी सभेला आभार सभा जेव्हा घेईल तेव्हा मला जे टॉर्चर झालेलं आहे आणि जे मला ब्लॅकमेल केलं जात होतं ते सर्व मी आभार सभेच्या टायमाला सांगेन। मी जास्त करून प्रयत्न अजितदादा पवार साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवायचा प्रयत्न 100% करू। काय म्हणणार, दणदणीत विजय झाला आहे आपला, काय म्हणणार? आमचा आज दणदणीत विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले। जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवर्स नका हो, वहिनी मागे रिवर्स नका हो। जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार, आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते। आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या सांगण्यावरच आम्ही पॅनल उभं केलं। पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती, वहिनी विजयी आपलाच होईल, विजयी आपलाच होईल। पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजयी आपलाच आहे आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजयी तुमचाच होईल। तगडा आव्हान होता आपल्या समोर, तगडा आव्हान होता, जनतेचा सपोर्ट होता आणि आमचा विजय जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच, जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभं राहिलो। जनतेनेच आम्हाला सगळं हे केलं की वहिनी भाऊ तुम्हीच उभे राहा, आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत।